ही कुर्तीची फ्रंट साईड आहे, ही कुर्तीची बॅक साईड आहे. कुर्तीचा फ्रंट गळ्याचा पार्ट आपण करणार आहोत. तर त्यासाठी कॅनव्हास पेपर आपल्याला लागणार आहे. तर कॅनव्हास पेपरला मी पुढचा गळ्याचा शेप हा पान ठेवणार आहे. तर ह्याची रुंदी आहे 3 इंच आणि उंची आहे 7 इंच. तर तसं आपण पान शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता एक वेगळा कपडा घेऊन त्याच्यावरती हे आपण पेपर पेस्टिंग हे चिटकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण कॅनव्हास जॉईन करून घेतला आहे फॅब्रिकला. तर आता ह्याचा आपण सेंटर काढणार आहोत. आता 3.5 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचा या साईडला आणि एक मार्क करून घ्यायचं या साईडला. कुर्तीच्या फ्रंट पार्टवरती आपल्याला हा पार्ट अटॅच करून घ्यायचा आहे पिनाने. हा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथून एवढी हाफच शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने आपण हाफ शिलाई करून घेतली आहे. आता आपण ते कट करणार आहोत. छोटे छोटे नॉचेस आपण देणार आहोत, जेणेकरून डोळा पलटी करायला आपल्याला इझी पडेल. आता या ठिकाणी इथे जे जिथून आपण शिलाई स्टार्ट केली होती तिथून आपण थोडंसं कट करायचं आहे बाकी थोडं. आता हा गळा आपण पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला एक साधी शिलाई मारून घेऊया. कारण इथे आपला कॉलरचा पार्ट जॉईंट होणार आहे. शिलाई करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण गळ्याला दाब टीप मारलेली आहे. आता आपण बॅक कुर्तीचा बॅक पार्ट घेतला आहे. आता या बॅक पार्टवरती आपण 3 इंच रुंदी घेणार आहोत आणि इथून एक अर्धा इंचचा आपण कट देणार आहोत अशा पद्धतीने. आता हा जो फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टवरती आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत. सरळ बाजू दोन्ही आतमध्ये आणि आपण अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जॉईन केलेला आहे. आता आपल्याला त्याची कॉलर कशी बनवायची ते आपण बघूया. कॉलरचं माप काढण्यासाठी आपल्याला दोन्ही शोल्डर एकमेकांवर ठेवून जिथून आपण कट दिले होते शोल्डर कॉलरसाठी तिथून आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. तर हे 6.25 येते, हे हाफ आहे, याचे डबल 12.5 करावी लागणार आहे. ती आपण 12.5 एवढी बॉटम पट्टी आपण घेणार आहोत. तुम्ही कॅनव्हासवरती आता या बॉटम पट्टीला
कॉलरसाठी आपण तेवढ्या साईजचा असा फोल्डेड कपडा घेतला, त्याच्यावरती ही बॉटम पट्टी ठेवायची आणि इथून इथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं. अशा पद्धतीने अर्धा इंच जागा करून बाकी आपण कट करणार आहोत. आणि याला इस्त्री करून घ्यायचे. अशा पद्धतीने आयर्न करून आपण कॉलर रेडी केली आहे. आता त्याचा आपण सेंटर काढूया. तसंच आपण बॅक नेकचा पण सेंटर काढून घ्यायचा आणि आता ही कॉलर बॅक साईडने आपण चिकन करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कॉलर आपण आपली अटॅच करून घेतलेली आहे.